राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आणि शिवाजी पार्क मैदानातनं गिरीश कांबळे हे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। आपण आधी जाऊयात गणेश यांच्याकडे। गणेश, आज ठाकरे बंधूंचा हा महामोर्चा होणार आहे, आपण म्हणू शकतो हे विजयी जल्लोष होणार आहे, यासाठी कशी तयारी झालेली आहे? आपण आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उभा, तिथं काय परिस्थिती आहे? नक्कीच राज ठाकरे यांचं निवासस्थान मी दाखवतो। या राज ठाकरेंच्या निवासस्थानी खरं तर दोन्ही बंधू एकत्र येतील आणि त्यानंतरून जी विजयी रॅली होणार होती मात्र विजयी सभा होईल अशा पद्धतीचं चित्र झालेलं आहे आणि त्यासाठी समोरच्या बाजूला आहे तो स्टेज देखील आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सगळे नेते आहेत ते एकत्रपणे आहेत त्या स्टेजकडे जातील। त्या अगोदर बघितलं असेल तर पोलीस बंदोबस्त आहे तो मोठा लावण्यात आलेला आहे, कारण की गेल्या 6 दिवसापासून खरं तर याच राज ठाकरेंच्या घराच्या समोर खरं तर हे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत होते आणि या आंदोलनामध्ये स्वतः अमित ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे सगळे जण आहे स्वतः उतरलेले पाहायला मिळत होते। आदित्य ठाकरे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मात्र आज जो विजयी रॅली आहे या विजयी रॅलीच्या मध्येच खरं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार गटाचे नेते देखील आहेत ते सहभागी होणार आहेत, काँग्रेसचे नेते देखील सहभागी होणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा एक उत्साह पाहायला मिळतोय, कारण की केंद्रामधला हा 12 वर्षातला पहिला राजीनामा आहे तो घेण्यासाठी यश आहे ते मिळालेलं आणि प्रामुख्याने हे यश विरोधी पक्षाला नसलं तरी देखील युवकांना मिळालेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या युवकांच्या सहभागामध्ये हे सगळे पक्ष आहेत ते सहभागी होताना पाहायला मिळणार आहेत। जी गणेश, आपण असंच जोडलेले राहा। आपण गिरीशकडे जाऊयात। गिरीश, आपण शिवाजी पार्क परिसरामध्ये तिथे उपस्थित आहात, कशा पद्धतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे ठाकरे बंधूंच्या या विजयी जल्लोषाची? नंतर आज विजय जल्लोषाचं आयोजन आणि सध्या ही तयारी आपण बघतोय की सुरू आहे। ट्रक उभारण्यात आलेला आहे, स्टेज म्हणून ट्रकचा वापर केला जाणार आहे आणि हा जो पूर्ण परिसर आपण पाहिला तर जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो जो रस्ता आहे सावरकर मार्गाकडचा तो हा रस्ता या ठिकाणी संपूर्ण सर्व जे विद्यार्थी असतील, मुंबईकर असतील ते या ठिकाणी जमतील। ठिकठिकाणी स्पीकर्स लावण्यात आलेले आहेत, या ठिकाणी छोटी खाणी भाषणं होतील। मात्र जे गाण्यांवर जल्लोष केला जाणार आहे, जो आपण कालही जंतर मंतरवर ज्या पद्धतीने विद्यार्थी जल्लोष करत होते तसाच पद्धतीचा आजचा जल्लोष हा मुंबईकर जे विद्यार्थी मागील आठवड्याभरापासून जे आंदोलन करत होते तो या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी मुंबईकर आहेत त्यावेळी जल्लोषासाठी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तिरंगा हातात आहे सर्वांच्या। खरं तर आजचा हा विजय जल्लोष एकंदरीत आपण बघितलं तर झेंडे नसणार तर राजकीय विरहित असा हा जल्लोष असणार आहे। ठाकरे बंधूंनी त्याची घोषणा केली, कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार आहे। त्यामुळे आपल्यासोबत मुंबईकर आलेले आहेत। मुंबईकर जे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरचा जल्लोष आहे, कुठून आहे? मी बोरिवलीवरून आलो। म्हणजे काय भावना आहेत? राजीनामा झाला, विद्यार्थ्यांचा पहिला विजय आहे, काय? नाही, मला तर खूपच खुशी होत आहे आणि एक्साइटमेंट आहे, कारण की आजची जी सभा होणार आहे त्याच्याबद्दल आणि आज म्हणजे जे तुम्ही असं विचारलं तुम्ही जे विचारलं त्याच्याबद्दल पण एक्साइटमेंट। कुठून? परेलवरून। हां, काय भावना आहेत? पहिला विजय आहे विद्यार्थ्यांचा। 25 दिवसांपासून सर्व आंदोलन करत होते, पोलिसांनी लाठीचार्ज केला, मात्र विद्यार्थी त्या ठिकाणी थांबून राहिले, विजय मिळवला, काय भावना आहेत? हा, अखेरपर्यंत विजय मिळवलाच आहे, पण तरी एक मागणी अशी आहे की एज्युकेशनमध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे। तर लीक होत आहे ते कुठेतरी आता तरी ते रेसिग्नेशन झालं म्हणून काय थांबलं नाही, त्यामध्ये आणखी ट्रान्सपरन्सी पाहिजे। जसे ते रिझॉल्युशन करायला पाहिजे आणि ते क्लिअरन्स पाहिजे आणि सगळं हे असतं ना, काय म्हणतात ते लीक कुठेतरी थांबायला पाहिजे। एक मोठं असं धारा झाली पाहिजे, बिल पास केला पाहिजे की त्यावरून लीक होण्याचे थांबायचे पाहिजे महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण इंडियामध्ये, ताकी पुढे येणारी जी काही पिढी आहे त्यांना हे घडू शकत नाही। त्याला जे काय ते अभ्यास करतायत, जे काय ते मेहनत करतायत त्यांना फल मिळायला पाहिजे। दुसरा कोण तो अभ्यास करत नाही, ते लीकवरून तो पुढे जात आहे, नोकरी खात आहे, ते कुठेतरी थांबून जे मेहनत करे त्यांना पुढे जाऊन त्याला नोकरी यायला पाहिजे, हेच आहे आमची अपेक्षा। नक्कीच आपण हे जर आपण बघतोय की सर्व विद्यार्थी मुंबईकर आहेत ते जमा झालेत आणि नक्कीच आता हे सर्व विद्यार्थी आपण पाहतोय जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण इथली संपूर्ण माहिती घेतलेली आहे। ठाकरेंचा आज तिरंगी विजय जल्लोष बघायला मिळणार आहे, यासाठी तिथं गर्दीही आपल्याला बघायला मिळते। पोलिसांचा
कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भातल्या अधिक अपडेट्स आम्ही आपल्याकडनं वेळोवेळी घेऊ। धन्यवाद गणेश आणि गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।